हाय हॅलो नमस्कार. मी शीतल पुन्हा तुम्हाला घेऊन आलेले आहे माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. आणि सगळ्यांचं वेलकम माझ्या कुलस्वामिनी व्लॉगमध्ये. बघा, मी आज सकाळी सकाळी गेलेले आहे फुलं आणायला वरती, आणि आजची सकाळ पण लवकर झाली. फुलं आणल्याबरोबर आलेलं होतं नळाला पाणी, आणि सगळ्या झाडांना नळाला पाणी दिलेलं आहे. असे सगळे मनी प्लांट आहे माझ्याकडे. हातात नळी असली की पटापट पाणी दिलं जातं, म्हणून मी सगळ्या प्लांट्सला पाणी दिलेलं आहे. आणि बघा, मी माझी गाडी ती पण पटापट धुवून टाकली. अशी हातात नळी असली की सगळं कसं क्लीन होतं. आणि बाहेर गेटमध्ये भरपूर प्लांट्स आहे, म्हणून अशा प्रकारे सगळ्यांना पाणी दिलं जातं. आणि नळाला पाणी आलं की खूप घाई गडबड असते. तर अशा प्रकारे सगळं पाणी देऊन झालेलं होतं. हे आहे माझं फ्रंट डोअरचा मनी प्लांट. भरपूर मनी प्लांट मी प्लांट केलेले आहे, आणि त्याबरोबर सगळा फ्रंट डोअरचा भागही स्वच्छ केलेला आहे. तर सकाळी सकाळी असं पाणी आल्यावर सगळी साफसफाई होऊन जाते. त्यानंतर बघा, मी काढलेला आमचा गणपती बाप्पा जो अर्धा झालेला आहे शाडू मातीचा. पूर्ण बघण्यासाठी चॅनलवर जा की कशा पद्धतीने बनवत आहे. माझी मुलगी बनवते. अशा पद्धतीने ती माती ओली केली, गणपती बाप्पाला झाकलं, आणि 4-5 दिवसात तो प्रिपेअरच होईल. त्यानंतर बघा, मी फुलं आणलेले होते, नंतर केलेली आहे पूजा. अशा प्रकारे माझी झालेली होती छान छान पूजा. आणि बघा, देवाला सगळे फुलं वाहून घेतलेले आहे. सकाळची पूजा आज लवकर केली, कारण नळाला येणार होतं पाणी. त्याच्यामुळे बघा, अशा प्रकारे झालेली होती माझी आजची पूजा. पूजा आवडली तर नक्कीच लाईक करा. आणि प्रसादाचा डबा पूजा झाल्यावर मी असा उघडा ठेवते थोडा वेळ, कारण त्यात वेगवेगळे प्रसाद मी ठेवलेले आहे देवासाठी. आणि पूजा आटोपल्याबरोबर मी लागली होती स्वयंपाकाला, कारण मुलं येणार होते लवकर. 15 ऑगस्टसाठी शाळेत गेलेले होते, म्हणून लवकर येणार होते. तर मी आज लवकर स्वयंपाक करायला घेतला. त्यानंतर बघा, मी घेतलेला आहे मसाला वाटून, आणि मसाला तेलात टाकल्याबरोबर मी केलेली आहे आज फ्लावरची मसाल्याची भाजी. मी नेहमी बनवते. भाजी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अशा पद्धतीने बनवलेली आहे मी फ्लावरची मसाल्याची भाजी. तुम्ही पण बनवतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. अशी झालेली आहे फ्लावरची भाजी. त्यानंतर बघा, मी आलेले आहे पुन्हा पूजेकडे. का तर भात झालेला होता, देवाला दिलेला आहे तूप साखर भाताचा नैवेद्य दिलेला आहे. आणि जर भात झालेला असला तर अशा प्रकारे नैवेद्य मी रोजच देते. आणि त्यानंतर मी घेतल्या आहे पोळ्या करायला. आणि पोळ्या करायच्या आधी तव्यावर असे 3 बोटं डीप करून दुधाचा शिपका मारायचा शास्त्राप्रमाणे. त्यानंतर घेतलेला आहे पोळ्या झाल्यावर मी गुळकाला करायला. का तर माझा मुलगा गोड खातो, मुलगी खाते तिखट. आणि अशा पद्धतीने मी केलेला आहे गुळकाला. गूळ वगैरे अशीच गूळ पावडर मी आधी बनवून ठेवते. गुळकाला तयार झालेला आहे. त्याबरोबर मी लगेच घेतलेला आहे ताट करायला. बघा, अशी झाली ती छान छान फ्लावरची मसाल्याची भाजी आवडली नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय. श्री स्वामी समर्थ.